मला सांगितलं नाही. नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. गुरुसंवाद या मालिकेअंतर्गत गुरुपौर्णिमेच्या शुभपर्वात आपण सादर करत आहोत वंदनीय दादा व आदरणीय दीपक दादांचे लाडके सेवक आदरणीय श्री विश्वास दामले काका यांची मुलाखत. दामले काकांना वंदनीय दादांचा खूप सहवास लाभला आहे. दादा त्यांना एअर इंडिया दामले असे म्हणत. दादांच्या आठवणींचा खजिना ते आपल्यासमोर उलगडत आहेत. तरी आता आपण बघूया या मुलाखतीचा भाग 1. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदा साहेब सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त दीपक दादा वंदना त्यांच्या. आज गुरुसंवाद या चॅनलच्या अंतर्गत आपल्याला दामले काकाशी संवाद करण्याची संधी मिळालेली आहे. श्रीयुत विश्वास दामले तर हे मुंबईचे आणि ते वेगळ्या कारणाने पुण्याला त्यांच्या मुलीकडे येतात आणि आमच्याशी पण त्यांचा संपर्क आमच्याकडे वाढलेला आहे आणि खूप गप्पा होतात. तर आज आपण ह्या गुरुसंवाद या अंतर्गत त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारू आणि दादांचा त्यांना खूप सहवास लाभलेला आहे त्या संदर्भाच्या आठवणी आपण ऐकूया. तर काका आपण ह्या मार्गात कसे आलात आणि दादांना ते सांगतो मी. त्याच्या अगोदर प्रथम ते तुम्ही आयोजन केलं त्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे. आणि मुलाखतीमध्ये ज्या चांगल्या गोष्टी सांगितल्या असतील ते गुरुकृपेमुळे असतील आणि काही चुकीचं असेल ते माझे वैयक्तिक असेल, त्यामुळे मला क्षमा करा. आता पहिला प्रश्न म्हणजे दादांची भेट कशी झाली या मार्गामध्ये, याची कथा जरा मोठी आहे. मी लग्न झाल्यानंतर ते एक त्यावेळी रेल्वेची स्कीम होती, त्याच्यामध्ये 200 रुपयामध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी जाता येत होतं, अशी स्कीम होती. तर त्यावेळी काय पगार कमी होता, त्यामुळे असे आचार्य काय प्रश्न येत नाही. तर आम्ही ते रेल्वेचं त्याला काय ती टूरला म्हणतात सांगतो मी, टूरला त्या राऊंड टूर असं नाव होतं त्या स्कीमचं रेल्वेच्या. त्याच्यामध्ये आम्ही दोघांनी बुकिंग केलं आणि आम्ही असं जयपूर बघितलं, असं सगळं भय करता आम्ही अजमेर स्टेशनला आलो. अजमेर स्टेशनला आम्हाला गाडी चेंज करायची होती.
म्हणजे पहाटे गाडी होती आणि अजमेरला आम्हाला 2-4 तास स्टे होता. साधारण आम्ही संध्याकाळी असं पोहोचलो, पण कनेक्टिव्ह गाडी नव्हती. तर मग कुठे जाणार आणि कनेक्टिव्ह स्टेशनला जायचं म्हणून आम्ही तिथे थांबलो. तिथे थांबता थांबता बघतो ना, तर ते अजमेर स्टेशन बस सगळीकडे पांढरे वस्त्र घातलेले सगळे हजारो लोक. तर मला काय कल्पना नव्हती. मग या संदर्भात आम्ही दोघे म्हणतो, हे स्टेशनवर हे पांढरे घातलेले कोण लोक सगळे, पण काही कळावा मार्ग नव्हता, काही संदर्भ नव्हता, काही माहिती मिळायचा काही चान्स नव्हता. त्या अनुषंगाने आम्ही जिथे बसलो होतो तिकडे मुस्लिम ग्रस्त होते. तर ते मला म्हणाले, आपका नया नया शादी होगा क्या? म्हणलं हा, नया शादी होगा. तो म्हणा, एक काम करो, अजमेर शरीफ बाबा का दुआ ले लो, शादी हो गया तो. मग तुम्ही तर म्हणलं, कोण बाबा अजमेर शरीफ? मला काहीच माहिती नाही. ते म्हणा, ऐसा मत बोलो, उनका दुआ आप ले लो, रात भर दरगाह खुला है. तर म्हटलं मुझे मालूम नाही. मग तो माझ्यावर आला आणि ते लकीली काय माहितीये, तो दर्गा रेल्वे स्टेशन चालत जाणार काय, एवढा जवळ आहे. तर त्यांनी लांबलं सांगितलं, रात्रभर दर्गा चालू आहे, या मार्गाने तुम्ही जा. तर आम्ही तो म्हटलं, आता नाहीतरी गाडी नाही तर काय करणार, कोणतंही आपल्याला सांगतो तर ऐकावं. या अनुषंगाने आम्ही अजमेर दर्ग्याच्या दर्शनाला गेलो. तर ते 10-12 मिनिटांमध्ये येतो दर्गा. पण आम्हाला माहिती पण नाही. पण तो एक म्हणाला फुल लिहिलो, म्हणून आम्ही फुलं घेतली आणि आम्ही दर्ग्याच्या आतमध्ये गेलो. दर्ग्याच्या आतमध्ये गेलो, फुलं वाहिली आणि त्या मुजावराने आम्हाला चादरीखाली ते 10 मिनिटं 15 मिनिटं ठेवलं. त्यानंतर मला कळे ना, एक फार उत्सुकता वाटली आणि छान वाटायला लागलं एकदम. तर त्यांनी म्हणजे त्यांचे कलम असतात, काय ते कलाम म्हणतात, काय ते उर्दूमध्ये आशीर्वाद वचन असं म्हणू शकतो आपण. तसं त्यांनी म्हटलं आणि फार फ्रेश वाटलं आम्हाला दोघांना. म्हटलं आता छान वाटतंय. मग ते झाल्यानंतर ते आम्ही अजमेरहून मुंबईला आलो. आणि याच्या अगोदर बॅकग्राऊंड म्हणजे काय, मी बँकेमध्ये जिथे सर्व्हिसला होतो तिथे गुरुबंधू आपला बांधा केंद्रात जात होते आणि ते मला नेहमी सांगायचे, अरे गुरुवा तू आरती म्हणतो, तू येत का नाही तिकडे, कळलं का? पण मला योग येत नव्हता. पण अजमेर शरीफ बाबांचं दर्शन झाल्यानंतर मी 15 दिवसातच बांधा केंद्रावर गेलो. असं माझा भेटायचं पहिलं हे योग आहे. म्हणजे दादांच्या कार्यात आपली भेट तेव्हा कशी झाली यात. तर वंदनी दादांचा सहवास आपल्याला लाभला, त्यातील आठवणी सांगा. त्याच्यात आठवणी भरपूर आहेत, पण त्यातल्या जेवढं मला सांगता आणि शक्य आहे तेवढं मी सांगतो. पहिली आठवण म्हणजे मी बांधा केंद्रावर जात होतो, तेव्हा जात असताना तिथे कामकाज किंवा संमेलन हे मला काही माहिती नव्हतं. कारण का ते जे मला घेऊन गेले त्यानंतर ते कधी मला भेटले नाहीत. त्यामुळे मी नेहमी आतमध्ये जायचोच नाही, बाहेर खिडकीचीच उभा राहायचो. तेव्हा दादा कामकाज वगैरे करायचे, पण मला नेहमी भीती वाटायची की आपण एवढ्या पवित्र माणसाला भेटून आपण काय करणार, म्हणून आपण लांबच राहायचो. तर ते असं होता एकदमदा मी आणि रविवारी आरतीला गेलं नाही, फक्त त्यांना बघायला. 9ला गेलो की 1 तास बघायचो आणि परत घरी यायचं, कळलं का? तर ते असं एका करता तिथं बांधा केंद्र बघितलं तर ते असे बसायचे आणि फोटो डावीकडे असायचे. तर बघता बघता त्यांनी असं उलगडलं आणि मी ते एका बाजूच्या खिडकीमध्ये थांबवायचो, ते मला पाहणार नाही सगळं. पण ते त्या दिवशी लकीली असं जाताना त्यांनी पूर्ण बघितलं तर त्यांना मी दिसलो. तर ते पण काय बोलले नाहीत, त्यांनी गुपचूप सेवायला सांगितलं तो खिडकीच्या वर त्याला घेऊन ये. तर ते म्हणाले काय नाही, तुम्हाला दादा बोलत आहेत. मग मी पाय होते आणि आतमध्ये गेलो. तर दादा एवढंच म्हणाले, अरे चोरून कशाला बघतोस, ये ना मला बघ, मुलं बघायचं तर मी कुठे अडवलं बघायला आणि ये इकडे. तर मला उदी दिली आणि माझ्या पाठीवर थाप मारली. मला डोळ्यातनं अश्रू आले आणि मी त्यांच्या पाया पडलो आणि ती थाप पडली तिथपासून वेगळंच वाटायला लागलं. म्हणजे ते काय त्यानंतर मग भरपूर म्हणजे मी तेव्हा बांधा केंद्रात आलो ते मला हे माहित पण नाही. त्यांनी साईबाबांचा एक फोटो पाठवला होता विजयाबरोबर, तो 2-4 महिने कपाटातच होता फोटो बांध्याच्या. पण त्यांना माहित नाही थांबले कोण आणि मी कोणाला विचारायचो नाही. शेवटी एकदा विजयदादा एकदा उदी देताना म्हणाले, तुम्ही थांबले का? म्हटलं हो. मग ते प्रकाश आणि कोणाला म्हणे, अरे तो फोटो ते मग ते धावलाय नाही, तू फक्त आणून दे इकडे मला. मग दादांनी देऊन बरेच महिने झाले होते पण कधी भेटच झाली नाही. ते म्हणाले, हा दादांनी तुम्हाला घरी पूजन करायला सांगितलंय साईबाबांचा फोटो. तर असं ते संबंध आहे. आणि त्यावेळी ते उदी देताना ते म्हणाले की तुम्हाला आता गुरु दीक्षा द्यायची आहे. तर मी पहिल्यांदा घाबरलो. मी म्हटलं मला काही इथे कामकाज काय चालतं नंतर आहे काय नाही, फक्त आरती वगैरे म्हणायचे ते आवडायचं मला. बाकी माझं तसं काय मला कार्यामध्ये काय माहिती नव्हती. पण मला तिकडे गेल्यानंतर बरं वाटायचं. म्हणजे असं आवड लागलं की चला आपण आरतीला जाऊया. नंतर साधनावर नंतर पण त्या दिवशी ते म्हणाले ते रविवारी तू ये. पण तिकडे दुसरा हे काय माहिती अडचण गर्दी भयानक व्हायची बांधा केंद्रावर. तर मला ती भीती अगोदर वाटली. म्हटलं मी येऊन माझा नंबर लागणार केव्हा,
कारण तुम्हाला यांना जे गेलेत बांधा केल्यानंतर म्हणजे भयंकर गर्दी व्हायची. तर मी ते गेलो आणि पहिल्यांदा ते म्हणाले तुम्ही पहिल्यांदा या हाती झाल्यानं म्हणजे मला ते दीक्षा दिली, सगळं झालं ते. आणि अशा तऱ्हेने मी कार्याशी जोडला गेलो. आणि आठवणी काय सांगतो आता म्हणजे आठवणी म्हणजे तुम्ही हा मध्यंतरी बोलवून हा. इंडियामध्ये होता. हा आता ते हे मला एरंडावाले दामदी का म्हणायचं याच्यामध्ये आत्ता जेव्हा टाटा कंपनी टाटांकडे आली त्या अनुषंगाने बरं मी ती गोष्ट सांगितली तर एक 15 मिनिटं लागतील. म्हणजे ते दादा का म्हणायचे याचं उत्तर आम्हाला आता 2000 आता तेव्हा टाटाकडे कंपनी आली 21 साली तेव्हा मला उमगलं त्याचा अर्थ काय तो. पण एक म्हणतो जेव्हा जेव्हा आम्ही जायचो तेव्हा दादाने मी दामले नाही एरंडावाले दामले म्हणजे एवढं मला आठवतं. आता त्याच्यामध्ये 2 प्रसंग म्हणजे आता तुमचा दुसरा हा माझ्या दादांच्या सहवास आपल्याला लाभलेल्या आठवणी ते मी तुम्हाला सांगितलं. आणि दुसरं म्हणजे काय माहितीये दादांना जेव्हा भेटायचो तेव्हा एकदा असंच अमेरिकेतून आलो होतो आणि दादा म्हणाले अरे काय रे तू अमेरिकेने मी जातो मला केव्हा घेऊन जाणार. तर मी म्हटलं असं दादांनी म्हटलं हे माझं सौभाग्य म्हटलं जर तसा योग तुम्ही म्हणता आला तर माझं भाग्य उजळलं म्हटलं. पण ते दादांनी पुढे काय बोलले नाही तो विषय तसाच राहिला. आणि मला पण संदर्भ कळला नाही म्हणजे असं काय म्हणाले ते. पण पुढे जेव्हा दादांच्या पादुका जेव्हा बाबांनी 5 खंडामध्ये त्या पादुकांची स्थापना होणार असं उच्चार झाला त्यानंतर ते दीपकदादा आणि विजयदादा आणि जीजी वगैरे जाणार होते. पण ते विजा प्रॉब्लेम झाला म्हणून जाऊ शकले नाही. व त्यानंतर अमेरिकेला पाठवायचं म्हणजे दादांची जी लंडनला त्यांनी बॅग लिहिली होती त्या बॅगेमध्ये सगळं सेमिनारचं साहित्य आणखी काही लागणाऱ्या वस्तू वगैरे होत्या. तर मी दीपकदादांनी मला जेव्हा म्हणाले रामभाऊ अरे तुला फोन करतायत दीपकदा तू कॉन्टॅक्ट कर. मग मी फोन केला दीपकदांना. तर मी म्हटलं तुम्ही कशा त्रास घेतात मी माहीमला येतो आणि ते कली करतो. ते म्हणाले अरे एवढ्या तसं नाही दादांना तुझ्या घरी यायचं आहे. कारण नेहमी मी दादांना काय म्हणायचो दादा मी कांदिवली जातो तुम्ही एकदा घरी या ना. आणि मी जुनं असं घर होतं आणि 3रा माळ्यावर होतं. तर मी दादांना म्हणायचो तुम्ही आलात तर आम्ही सगळे बंधू खुर्ची ठेवू आणि तुम्हाला उचलून वरती घेऊन जाऊ त्रास होणार नाही काय. तर दादा म्हणाले असं नको म्हणलं जवळ येतं मला त्यांनी. म्हणजे त्यांना म्हटलं तुम्हाला काही त्रास द्यावा पण तुम्ही चेहऱ्याने लागले वास्तूला अशी इच्छा आहे माझी. पण तो उल्लेख करून दीपकदादा म्हणाले की याचा अर्थ असा आहे की तू जर मागे लागायचं दादांच्या की मला घरी केव्हा भेटणार तुम्ही तो आता योग येतोय म्हणून आम्ही तुला घरी भेटायला येतोय असं. आणि मग 5 सेवक आपल्या गुरुबंधूंच्या गाडीतनं माझ्या घरी आले 5 जण. सरे विजयदादा होते दीपकदादा वल्लभ आणखी 2-3 होते सेवक. मग त्यांनी जाऊन माझ्या घरी जाऊन मला आईच्या समोर कुंकू लावलं आणि दीपकदादा आणि म्हणाले तुम्हाला आईलाच म्हणाले सेवक म्हणून दादांना अमेरिकेला पाठवायचं आहे तर तुमची परमिशन आहे का. तो म्हणाले माझ्या परमिशनचा प्रश्न नाही तो दादांचा केव्हा झालेला आहे. काका मग आता जसं थोड्या वेळापूर्वी आपण बोललो की दादा आपल्यामध्ये असून देव होते पण ते देवासारखे कधी भासले नाही. तसंच एक दादांबद्दल बोललेला शेअर की किसी को ना आ सका उसके कद का अंदाजा वो आसमान था मगर सिर झुका के चलता. तसंच दादा जे भक्त भाविकांशी बोलायचे सहज आणि त्याच्यातून जे मार्गदर्शन करायचे म्हणजे सहज भक्त भाविकांशी बोलता जे मार्गदर्शन केलेलं आहे सोप्या पद्धतीने दादांनी त्याचा तुमचा वैयक्तिक अनुभव काही आहे. वैयक्तिक अनुभव मी आता सांगितलं ना मला अमेरिकेला केव्हा घेऊन जाणार. तर तो याचा अर्थ कळायला मला बरीच वर्ष लागली त्यानंतर तो उलगडायला त्या उच्चाराचा. पण मग तुम्ही एक असा अनुभव सांगितला होता की ओंकार तुम्हाला शिकायचा होता दादा. हा तो एक अनुभव जबरदस्त आहे. म्हणजे दादांना भेटायला पण माझं कधी डेअरिंग झालं नाही की दादांना सांगायचं की मला ओंकार शिकवा म्हणून नेहमी घाबरायचो विचारायला कळलं का. नेहमी असं म्हणायचो मी आपण दादांना कसं विचारणार ओंकार ते. पण शेवटी ते ओंकार मला एकदा म्हणजे नंतर ते जेव्हा दादा माटुंगाचं संमेलन होतं आणि मला चांगलं आठवतं दादांचं शेवटचं दर्शन इफ आय नॉट रॉंग ते आतमध्ये गेले खोईमध्ये दादा आणि तिकडे परत बाहेर आले आणि म्हणाले दामले कुठे गेले इंडियावाले. आता दत्ता काका सगळे असतील त्यांना आठवत सगळे माहित नाही. तर ते उच्चार केल्यानंतर पहिल्यांदा काय ते भीती वाटते आपल्याला म्हणजे आपल्याला आपल्याला उभं करतात असं वाटतं. पण ते म्हणजे मी उठायला तयार नाही तर दीपकदादा आणि चाचा स्वतः जवळ ते म्हणाले दादा सिरियस आहेत
थांबलेत, तुम्ही गेल्याशिवाय हे नाही, तुम्हाला उठायलाच पाहिजे. तुम्ही गेलो तेव्हा दादा म्हणाले, अरे काय सगळं अमेरिका, लंडन, न्यूयॉर्क सगळीकडे फिरवलं, ओंकार म्हणता येतो का तुला? तर मी म्हटलं नाही नाही, माझ्याकडे नको बघू, माईकवर बोल. तर मी विचार केला आपल्याला काय म्हणता येणार, मी घेऊन दादा ते पाय धोले, लोटांगण घातलं, डोळ्यात अश्रू आले, मग थांब मारली, म्हणाले आता ओंकार म्हण. तिथपासून माझा ओंकार छान व्हायला लागला. म्हणजे मला एकच गोष्ट सांगायची, तुम्ही उच्चार नका करू, पण गुरुमाऊली अशी आहे ना की तुमच्या मनामध्ये जे विचारांचे इंदोळे होतात ते पण दादा कॅच करू शकतात, कळलं का? बोलायची जरूर नाही. एवढा आलो प्रेम म्हणजे मला 2-3 सहवासामध्ये तर दादा एकटेच भेटले द्वारका माहिती. म्हणजे भेटले, म्हणाले आज तुला अगदी मेजवानी आहे, म्हणूनच बाबांनी सगळ्या बाहेर पाठवलं आणि आपणच दोघं आहोत. ते त्याची कथा अशी आली, मी या कार्यामध्ये याच्याबद्दल गोंधळकर महाराज यांच्याकडे जात होतो आणि माझं निसीम प्रेम होतं त्यांच्यावर, त्यांच्या पुण्यतिथीला नेहमी जायचो, कधी चुकवायचो नाही. तर माझ्या मनामध्ये एक प्रकारची अशी घालमेल व्हायची की आता मला दादा भेटलेत आणि गोंधळकर महाराज पण आहेत, यांचं काय करायचं दोघांचं, म्हणजे कोणाला निवडायचं, एवढी पात्रता माझ्याकडे नाहीये. दोघांबद्दल प्रेम आहे, पण ते कसं काय आपण निवडणार? आणि आपल्याला शेवटी मी गोंधळला जाताना दादांच्याच फोटो दादांना प्रार्थना केली आणि माझी एक नेहमी पद्धत होती की दादांना फोटोमुळे उच्चार केल्यानंतर निघायचं, अगोदर नाही निघायचं. जे आपण करतो ते आपले सदस्य आहेत कुटुंबातले, असंच आपण नेहमी प्रेमाने त्यांच्याशी संवाद करायला. तर त्यामुळे मी गोंधळला गेलो, ते अविस्मरणीय तो म्हणजे प्रसंग आहे. गोंधळला गेलो, दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर ज्या एसटीमध्ये ती पडायला येणार म्हणून बसलो, तर एक 15-20 मिनिटांनंतर त्या एसटीचा बोर्डच बदलला आणि तो म्हणाला ही गाडी आता पुण्याला जाणार. मी म्हटलं आता तर बरोबर होता, तो म्हणाला तो आता आत्ताच पुण्याला जाणार, तुम्हाला बसायचं तर बसा. तर मला दादांची आठवण येत होती, म्हटलं चला पुण्याला जाऊया आता, काय असं काय ते योग दिसते म्हणून पुण्याला गेलो अगदी. आणि उत्तर द्वारकामाईत गेलो आणि असे ती कडी उघडली आणि दादा गॅलरीत होते, म्हणजे तुझी वाट बघतो ये. म्हणजे ती गाडी बदलली त्यांनी बदल. आणि माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा दादा वर्ण यांना पण माहिती होत आहे ना, जनरली भक्त त्यांना भेटत होता, दादा खाली येत नाहीत, पण त्यावेळी दादा स्वतः खाली आले आणि म्हणाले काय, अरे मला सुगंध येतोय. तर मला पण कळलं नाही पटकन काय कारण ते. तू कुठून आलास? म्हणलं गोंधवले. हा, मला प्रसाद दे गोंधळकर महाराज यांचा, मला सुगंध येतोय. म्हणजे काय तत्व असतं बघा. आणि मला अजून चांगलं आठवतं, असा गळ्यात हात घेऊन मला असे जेणेकरून येऊन गेले वरती आणि वरनं चावी काढली, म्हणाले ज्या मनात जे द्वंद्व चालतं ना त्याचा आज बाबांच्या सोबत निवाडा करूया आपण. म्हणजे आणि काय झालं माहितीये, दादा म्हणाले असे बघत होते तर काय माहिती नाही मला, ते माझी पात्रता नाही एवढी ओळखण्याची, पण गोंधळकर महाराजांना त्यांनी बोलवलं असं मला वाटत होते. आणि त्यांचं कधी झालं त्यातनं ते म्हणाले, दर त्यांच्या उत्सवाला तू बांधा किंवा विडा श्रीफळ ठेव, तुझं जे आहे ना प्रेमाचं ते महाराजांना पोचायचं काम आहे, तू काळजी करू नकोस. एवढं त्यांनी मोकळं केलं. म्हणजे असे. आणि जेव्हा त्याच्या अगोदर एक सांगण्याचा प्रसंग म्हणजे दादर मातोंगा कल्चरला सेमिनार होतं आणि त्या सेमिनार मध्ये मी त्यावेळी भरपूर अमेरिका, लंडन, न्यूयॉर्क, युरोप भरपूर फिरायचो. सगळी दादांचीच प्रेरणा आणि आशीर्वाद होतो म्हणून जमलं. पण ते समजण्याची आमची पात्रता नव्हती, कळलं का? आम्ही नुसतं फिरायचो सगळीकडे आणि कॅप्टन होऊन सगळे मदत करायचे. पण ते नंतर मग दादानी जेव्हा आता उच्चार केला ना तेव्हा ते काढून घेतलं. त्यानंतर माझं जाणं झालं नाही कुठे. पण त्याच्या अगोदर बॅकग्राऊंड म्हणजे असे सांगतो, म्हणजे दादांना भेटायचा योग कसा आला तर दादा माटोमा कल्चरला हॉलमध्ये चहा पान होतं, सेमिनार होता आणि त्या सेमिनार असताना ते चहा गेल्यानंतर ते गप्पा मारतात ना दादा सगळ्यांच्या वेळी, तसं ते चाललं होतं. मी बसलो होतो चहा पाणीवर घेऊन. तर बाजूला जे गृहस्थ एजंट होते त्यांना मी विचारलं, म्हटलं मला जरा एक विचारते तुम्हाला, विचारा. नंतर मला ते कळलं दादांना ड्रायव्हिंग करायचे लोक, त्यांचं नाव काय तांबे ना, म्हणजे मिलिटरी मध्ये होते. ते माझ्या बाजूला बसले होते. ते म्हणाले बोला ना. मी म्हणलं असं अमेरिकेला मी जाणार आहे तर त्यांचे आशीर्वाद वगैरे चालतात का दादांचे? ते म्हणले भेटा ना, एक काम करा
आता ते मध्ये दीपक दादा आहेत ना, त्यांना भेटा, म्हणजे तुमचं काम झालं म्हणून समजा. तर मी जोर करून तिथपर्यंत गेलो, पण ते सगळं 25-40 लोक असे दादांशी बोलत होते. घाबरून मी परत आलो. माझं डेअरिंग झालं नाही जायचं. आणि मी त्यांना पण विचारलं, मी बसलो. तर म्हणजे तुम्ही गावाला आलात दादांना भेटून? म्हटलं नाही. म्हटलं का गावाला? ते तांटण उठले, माझा हात धरला आणि घेऊन गेले दादा तिकडे. दादा असे कोणाशी बोलत होते आणि आम्ही असं इकडे येत होतो. तो बोलता दादा दीपकला म्हणाले, दीपक अरे दामलेला अमेरिकेला जायला वेळ, पण मला द्वारकावर भेटायला वेळ नाही. अरे मी उडालो, म्हटलं मी ह्यांना पहिल्याने भेटतोय आणि माझं आडनाव त्यांनी घेतलं. आणि एवढंच नाही, दादानी हात पुढे गेला, अरे मला द्वारकामध्ये भेटायला ये. मला एवढा दिग्मूढ झाला की मला हे स्वप्न पण नाही की असं घडेल म्हणून. तर मी भांबवलो. तर तेव्हा लोक म्हणाले, अरे दादाने हात पुढे गेला, हात मिळेल तरी कमीत कमी. ते पण आम्हाला कळलं नाही. मग ते लोकांनी मिळवला, पण एवढंच केलं, हात मिळवला आणि मी त्यांना नमस्कार केला. त्यांनी परत पाठी थांबवली, म्हणाले मला द्वारकामध्ये भेटत जा, मी तुला भेटेन. हे 3च वाक्य, पण ती 100% खरी ठरलेली, 100 नाही 110%. असं कधी झालं नाही की मी गेलो आणि लोक यांना माहिती त्यांना फोन करून जावं लागायचं. मी कधीच फोन नाही केला. माझं बोलणं नाही दादांच्या फोटोवर. दादा आता मुलं या मागे राहिली, जरा पुण्याला यायची इच्छा आहे, येतोय जरा सांभाळा. काय नाही, दादा 3-3 दिवस भेटलेले. एकदा तर मी 5 दिवस लॉजमध्ये राहिले. आणि कसं म्हणजे दादांना भेटल्यानंतर परत आपण जायचं केव्हा ते विचारायचं नाही, ते सांगतात आपल्याला केव्हा जाते, तोपर्यंत थांबायचं, गप्प बसायचं. पण एवढे लोक भेटायचे ना, तेव्हा ते भेटल्यानंतर मी निघालो. तर म्हणजे तुझं काय काम आहे, तू बस तिकडे. माझी मुलं बाळ होती, त्यांना अरे कोण यांना मुलाला खेळायला झाली पाठवून द्या. मला शोभाताई आठवतं की नाही, चहावी आणून देता शोभाताई, विटनेस आहे शोभाताई, चहावी वाजायचे बरोबर, पण बसा सांगायचे. मी एकसारखा 2-4 तास झाल्यानंतर मी दीपाला विचारलं, का हो सगळे लोक येतात 2 तास भेटतात नाही झुकून जातात, मलाच तर बसवतात दादा, मला बसा नाही तर भाग्य तुमचं, बसा. पण एक झालं, एवढे लोक भेटायचे ना आणि बोलायचे ना, ते दादा काय उत्तर द्यायचे त्यांना, त्यातनं मला भरपूर ज्ञान झालं. म्हणजे त्यावेळी मला मी लिखापट्टी नाही केली, पण बऱ्याच गोष्टींचं ज्ञान झालं. त्याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे ते मी मध्ये पण संभाजीनगरला पुस्तक सांगितला होता. एक म्हणजे गृहस्थ आले, पती पत्नी दोघं, आणि त्यांना मूल नव्हतं म्हणून ते आले होते. व दादांचं त्यांनी निराकरणाचं दादांनी त्यांना सगळं सांगितलं की जरा थांबा लागेल, तुम्ही एवढी सेवा करा. आणि त्यानंतर ते हातात बसले आणि मग गेले. लकीली काय झालं, परत एकदा वचन काय मला आठवत नाही, पण मी जेव्हा गेलो तेव्हा ते कपल पण आलं होतं. तर दीपक दादा मला म्हणाले, आठवतं का तुला ते तू आत असते ते आले होते आणि त्यांना दादांनी काय मार्गदर्शन केलं होतं. आता त्यांना मूल झालंय, पण ह्यावेळी ते आले, त्या मुलामध्ये थोडस दुर्बलता होती, काय हँडिकॅप सारखं, आणि ते आले आणि दादांना भेटले. दादा म्हणाले, हे द्यायचं नव्हतं म्हणून बाबांनी सेवा दिली तुम्हाला. आणि सबुरी थांबा सांगितलं, तुम्ही कुठनं करून ते आता जन्माला आलं, आता जन्माला आल्यानं काय करू शकतो. तरी सुद्धा दादा म्हणजे एवढे कन्वर्ट होते ना, त्या बाई रडायला, तर दादा म्हणाले थांबा. मग त्यांना काहीतरी निराकरण दादांनी दिलं, पण त्यांना असं विनमुख नाही पाठवलं. पण ते म्हणणं बरोबर आहे की जीव जन्माला आल्यानंतर काय करणार ना. पण असं एक असे, आणि फॉरेनर पण भरपूर भेटायला यायचे लोक. ऑस्ट्रेलियाचे पण ते उल्लेख केले ना, ते पण कपल आलं होतं त्यावेळी. हा दीपक म्हणजे ओळख करून हे पण इंडियात जातात म्हटलं काहीतरी का आपण कुठे, मी ते कुठे म्हटलं. पण दीपक मी ओळख करून द्यायची आणि बोलायचे प्रेमाने मध्ये. हा ते मी त्यांना एकदा विचारलं, पण का मला काय म्हणजे मी एवढा दोषी आहे का काय. तेव्हा नाही, तसं नाही, त्या लहरी येतात ना, त्या तुझ्यात ना, त्या मला परत स्पार्क होतात, बरोबर चांगले होतात, पुढे सुस्त सगळं. मला त्यांनी पॉझिटिव्ह असं सांगितलं, तर हे मानू नको तू, असं काय असं आहे असं. आणि पाटील दादांचं पण. हा, आणि माझे मित्र एक पाटील म्हणून होते, त्यांना पण सॉलिड गती होती, म्हणजे आध्यात्मिक चांगलं. म्हणजे किती ती गुरुवारी इव्हन आता चाची म्हणाल्या, दादा परमसमता देवा प्रभू जगन्नाथ आलो थोडे, हा जो आपण आतीनंत म्हणतो, जय जयकार करतो दादांचा, तो दत्त जयंती पंत महाराजांच्या समोर मी विटनेस आहे, हे झालं तेव्हा. त्या पंत महाराजांच्या शब्द माध्यमातनं त्याला तो सुचला आणि तो उच्च आला. त्याच्या बाजूला राईट हँड साईडला बापशेट बसले होते,
आणि लकीली त्यांच्याकडे पेन आणि कागद होता. त्यांनी आम्हाला सांगितलं नाही, मंत्री लिहिला तिकडे. आणि ते म्हणे मला पण आवडला, छान वाटलं मला. दादा परम समर्था दीन दयाळा प्रभो जगन्नाथा आलो शरण तुझ्या ठेवी तुझी माथा. ते एकदम त्यांना पण वाटलं आणि ती गोष्ट ती झाली. पण त्याचं म्हणाले की एवढं सुंदर आहे की मी तर केव्हा म्हणणार आहे. आणि तिथपासून त्याच्या म्हणायला लागले. पण म्हणतात त्याची जी पार्श्वभूमी आहे ती कशी झाली आहे, तर मी विटनेस असल्यामुळे तो त्यांनी आता उल्लेख केला चाचीने, त्याचा म्हणजे मी होतो तिथे आणि ती दत्त जयंती होती त्या दिवशी, एवढं सांगू शकतो. आता या सगळ्या प्रसंगात अविस्मरणीय प्रसंगात अविस्मरणीय प्रसंग कधी तुम्ही म्हटलं होतं एकदा की दादांनी सगळ्यांना बोट दाखवून म्हटलं होतं अहमपणाचा वारा न लागला. हा, पण ते आता म्हणजे त्यांची माफी मागून सांगू शकतो आपण. पण एका संमेलनामध्ये जेवण मला असं जाणवलं की आणि दादा कुठलीही कृती करताना ना काहीतरी कारण असल्याची कृती होत नाही, एवढं इथपर्यंत मला जाणीव झाली होती. कधी दादा, मी हे लोमटेंना विचारलं, बापूंना विचारलं, बापू ओगळेंना विचारलं, बऱ्याच 4-5 लोकांकडे व्हेरीफाय केलंय, त्यांना पण विचारलं होतं. दादा लेफ्ट कडनं उजवीकडे अख्खा मोठा कॉरिडॉर तिकडे लेफ्ट कडनं असं गेलेलं, अहंकाराचा वाला न लागो माझ्या राजसा, आठवत असेल तर बघा. ते 3दा असं दादाने म्हटलं. तर मी मनात म्हणायचो असं दादा का म्हणाले, काहीतरी कारण असं म्हणणारच नाही. आणि समोर सगळे दोघं बसले होते, म्हणजे असं काही नाही, सगळे बसले होते. पण मी म्हटलं आपण असं म्हटलं तर त्यांना एखादं आवडणार नाही ना कोणाला, बरोबर नाही. आपली काय पात्रता आणि ते मोठे आहेत सगळे. तर माझ्या मनात नेहमी मी एकदा दीपावलीला विचारलो मला, काय मला त्यांच्याकडे ऍक्सेस होता म्हणजे बोलायला. ते म्हणत ते का म्हणत दादाला विचार म्हटलं बाबा म्हटलं तेवढं माझी हिंमत नव्हती दादाने विचारली. पण नक्कीच काहीतरी त्यातनं आपल्या आचरणामध्ये सुधारणा करावी असं दादांना वाटत असेल असं मला वाटतं. म्हणजे माझी जेवढं पात्रता नाहीये, पण ज्यावरती दादाने उच्चार केला त्यावरती हा. आणि त्यांनी असं उद्योग बोट असं मी जुन्या 5-7 लोकांकडे व्हेरीफाय केलं, म्हणाले येस 100% तू खरं बोलतेस असं ते म्हणाले. ते दादांचं वाक्य ते आतापर्यंत आहे, म्हणजे आम्ही पण आता कार्यामध्ये आहोत. पुढची हा, ते म्हणजे ते लागू आहेच कायम. काय सांगेल आम्ही काय करायला पाहिजे आमचं नाही आचरण म्हणजे काय येणार, म्हणजे माझी एवढी पात्रता काही माहिती नाही, मी तुम्हाला सांगा एवढं. पण मला असं वाटतं येणारा भक्त हा बाबासाहेबांकडे येतो, आपल्याकडे येत नाही कोण. तर तो त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांना कसं वाटेल बाबांना, ते त्याच्याशी प्रेमाने वागशील, त्यांना काही आनंद देतील, त्यांचं काही डिफिकल्टी असेल तर प्रेमाने ऐकून घेतील. ते असं सगळं आपण आपल्यातनं व्हायला पाहिजे. आणि त्याचं काम आपण नाही करणार, दादा बाबा करणार, आपण नाही करणार, आपली एवढी पात्रता नाहीये. पण बाबांकडे जाईपर्यंत जो मधला काळ आहे, म्हणजे तो स्थिर होईपर्यंत जो काळ आहे, त्याला आपण प्रेमाने जोडलं पाहिजे. आणि तो कठीण काळ त्याला साथ द्यायला पाहिजे. कारण काहीतरी कमतरता आहे म्हणूनच ते काम त्याला होत नाही किंवा वेळ लागते. त्यावेळी आपली शक्ती कसं त्या आपल्या माझ्यातनं दादांना बाबांना जोडून गेल्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मी असं किती बघितलंय, बांद्रा केंद्रावर मी घेऊन जायचो. आता एक मुसलमान त्याची आई आजारी होती भयंकर, आणि त्याचं कर्म म्हणजे असं होतं ना, त्याला मी पत्ता दिला सगळा, पण तो तुमच्या लेनच्या गेट फिरत होता, पण तो आजवर येऊ शकला नाही. असं 3 दिवस झालं. मी त्याला विचारलं ना अभी तक हॉस्पिटल में, म्हटलं डरो मत. मग मी त्याला एकदा गुरुवारी स्वतः रिक्षात घातला आणि त्याला घेऊन गेलो. तो म्हणाला अंकल क्या मालूम नहीं पड़ता है, ये रोड से मैं आधा घंटा घूम रहा है, म्हणजे तुमचा जो गाडीचा पार्क आहे ना तिथे, पण मुझे एक आदमी ने बोला ना इथे साईबाबा मंदिर आहे. मी त्याला घेऊन गेलो आणि बाबांना प्रार्थना केली, म्हटलं त्याची आई हॉस्पिटलमध्ये, तर आपलं मार्गदर्शन व्हावं काय असेल ते. काय नाही, तेव्हा म्हणतो कोण सेवक होता तोच गुरुवार असून सुद्धा आला, काय यांना प्रॉब्लेम आहे. मी बाबांना प्रार्थना केल्यानंतर म्हटलं असंच आहे, त्याला हे ठिकाणच मिळत नाही. तो म्हणणार आहे ना, आता आरती झाल्यानंतर पहिले आता उदी देतील त्यांना, आणि मग त्यांना कामकाजाला येऊ दे. आणि तो कामकाज गेलं, त्यांच्या आई 5व्या का 6व्या दिवशी डिस्चार्ज झालं असतो. म्हणजे असे ते भरपूर असे, आणि त्यांच्या कृपेने लोकांना भरपूर म्हणजे त्यांच्या दुःखाची निगडीत होऊन त्यांना कसं बरं वाटावं, आणि त्यासाठी आपली सहनशीलता वाढवायला पाहिजे.
कळलं का? येणारा हा काहीतरी डिफिकल्टी म्हणून तो आलाय बरोबर. आणि तो येणारा माझ्याकडे भेटत नाही, तो बाबांना भेटायला येतो. हे ब्रीदवाक्य मी ठेवलेलं होतं. माझ्याकडे आपली काय पात्रता आहे लोकांना येऊन भेटणार? काहीच नाही पात्रता. पण तो त्याच्याकडे येतो, त्याला जोडण्यापर्यंत आपण त्याला सहकार्य करत, एवढंच काम आहे आपलं. हा तुमचं केलं म्हणजे हा ओंकारच्या जवळ. त्याच्या अगोदर बांधणार केंद्र होतं म्हणजे आणि चाचाने पण भरपूर म्हणजे सांगायला आनंद वाटायचा चाचांचा उल्लेख केला म्हणून. बऱ्याच लोकांना ना चाचांचं कामकाज पण एक्सटंड असायचं, कळलं का? आणि आरती आणि लिखाण सुंदर. तर ते काय बऱ्याच गुरु भगिनींना मला सांगायचे की आम्हाला चाचाने भेटायचं पण ते भेटायला घाबरायचे जरा, कळलं का? तर ते म्हणे दामले तुम्ही बरोबर काम करू शकाल. अरे म्हटलं आता ते मला पण मी काय ना दादांना सांगायचो, म्हटलं या गुरुभगिनींना सगळं मार्गदर्शन व्हायचं, चाचांना जरा सांगा बरोबर काय. म्हणजे काय सारखा त्यांना घेऊन फिरतो. अहो म्हटलं त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. मग मी काय घाबरे वाघ आहे का म्हटलं? मला काय घाबरतात म्हटलं? बाकी काय नाही, तुम्ही त्या बोलतील तुमच्याशी, त्यांना मार्गदर्शन करा. आणि चाचा एक्सपर्टपणे सुंदर सांगायचे त्यांना, म्हणजे ते तर त्यांची मास्टरी होती, याबद्दल काय वाटत नाही. म्हणजे आणि भक्तीबद्दल आघात भक्ती होती त्यांची दादांवर. आता आपला हा मार्ग आहे, आपला दादा मार्ग नाही, अजून बाकी मार्ग. आपला मार्ग वेगळा कसा? आपला मार्ग वेगळा म्हणजे आपल्या मार्गामध्ये रूढी परंपरा जी आता होती. आता माझं स्वतः उदाहरण घ्याल तर माझ्या घरामध्ये आम्ही ना गणपती आणत, कधी सत्यनारायणाची पूजा केली, काही केलेलं नाही. जेव्हा दादा पहिले भेटले त्यानंतर जे आपले सगळे अनुष्ठान आहेत म्हणजे प्रतिमांचं, पौर्णिमा अमावस्या आणि नंतर ज्या ज्यावेळी पूजन सांगतात ते भक्तिभावाने करायचं. याच्या व्यतिरिक्त कधी आमच्या लग्नामध्ये जे काय भटजी आले असतील मुंजीला मग तेवढेच, बाकी कधी आमंत्रण द्यायचं माझ्या मनात पण कधी आलं नाही, कळलं का? कारण काय दादा सांगतील ते फायनल, त्याच्यापुढे बोलायची जरूर नाही आपल्याला, कळलं का? आणि मला कधी मनात पण नाही आलं की आपण आणखी उद्योग करावे, काय करावं, असं कधी आलं मनात पण. हा प्रतिमांत पूजा नाही. आणि त्यांनी एकदा गुरु कृपावंत होऊन त्या प्रतिमा दादा किती तास उभे होते, त्या 40 प्रतिमा घेऊन आमच्या हातात देऊन आम्हाला परत त्या दिल्या. मला चांगलं वाटत, मला 4 तास दादा उभे होते, बरोबर ना? आठवतं का नाही? असं आहे, मला आज आठवतं चक्क सगळ्यांना. आणि दादा उभे होते त्यावेळी, एवढा त्यांनी ते दादा माटुंगा कल्चरल हॉल मध्ये ना, हा दादा माटुंगा कल्चरल हॉल ना, हा. आणि बरीच सगळी संमेलनं ना म्हणजे दादांची पण मिळाली. इव्हन दीपावलीची सगळी संमेलन किती दादा माटुंगा कल्चरल हॉलच झाली, कळलं का? मला वाटतं 5 झाली. म्हणजे दादा 91ला गेल्यानंतर 92ला तो 16 झाल्यानंतर 5 संमेलनं घेतली दीपावली. ती सगळी म्हणजे दीपावली सगळी अटेंड करायला मिळाली पूर्ण अगदी. आणि शेवटचं बेळगाव ते पण म्हणजे त्यावेळी त्यांनी मला मुद्दाम सांगितलं की काय माहिती नाही माझ्या म्हणजे असा विषय पण नाही आला, पण ते म्हणाले तू मला तिकडे पाहिजे. मग चाचा वगैरे सगळे आम्ही स्पेशल गाडी करून बेळगावला गेलो होतो, कळलं का? तिथं मग लीलाताई वगैरे आम्हाला भेटल्या, दीपक दादा भेटले. पण ते संमेलन काय अलौकिक वेगळंच झालं दीपक. मुलाखतीचा भाग 2 आपण लवकरच प्रक्षेपित करणार आहोत. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.